चलिए शुरू करते हैं। स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवर। तर भाऊनो कसं वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सुद्धा लगेच सबस्क्राइब करून द्या। ओके तर भाऊनो सिंपली आजची एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला अलर्ट मोशन लागणार आहे। तर सिंपली टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अलर्ट मोशन मिळून जाईल। तर सिंपली काय करायचं आपले अलर्ट मोशन सिंपली ओपन करून घ्यायचे आहे तुम्हाला आणि सिंपली ओपन करून घेतल्यानंतर आपल्या बीट बुकमार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट जे काय असतील ते सिंपली इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आणि इम्पोर्ट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती येऊन सिंपली सुरुवातीची बीट बुकमार्क प्रीसेट जी काय असेल ती सिंपली ओपन करून घ्यायची आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी काय असणार आहे दिसणार आहे। तर सुरुवातीला यायचं आहे तुम्हाला सिंपली तर सुरुवातीला आल्यानंतर खालच्या प्लस आयकॉनवरती टॅप करायचं आणि सिंपली मीडियावरती जायचं आहे आणि आपला फोल्डर जे काय असेल ते सिंपली येथे ओपनच होऊन जाईल आणि फोल्डर ओपन झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीपासून जे काय इमेज असतील तर सिंपली अशा प्रकारे ऍड करून घ्यायचं आहे। सुरुवातीपासून इमेज आणि पुढच्या एरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे सिंपली आणि तुम्हाला अशा प्रकारे लास्टपर्यंत सर्व इमेज तुमचे जे काय असेल थोडेसे जास्त इमेज लागतील पण तुम्हाला जे काय असतील इमेज तुमचे ते सर्व तुम्हाला लास्टपर्यंत येथेपर्यंत ऍड करून घ्यायचे आहेत। ह्या एरोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवर टॅप करून सिंपली मीडियावरती जाऊन सिंपली दुसरा जो काही कोणता इमेज असेल तो सिंपली ह्या एरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे आणि ऍड होऊन जाईल। जर तुमचा एखादा इमेज अशा प्रकारचा जर सेट नसेल तर ह्या एरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे आणि ह्या कोपऱ्यातल्या आयकॉनवरती क्लिक करायचे 3 डॉटवरती आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करून द्यायचा आहे जेणेकरून आपला जो इमेज आहे तो सिंपली अशा प्रकारे सेट होऊन जाईल। ओके तर भाऊन तुम्हाला सर्व इमेज अशा प्रकारे ऍड करून घ्यायचे आहेत लास्टपर्यंत। ओके तर भाऊन सिंपली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काही इमेज असतील तुमचे ते सर्व अशा प्रकारे लास्टपर्यंत ऍड करून घ्यायचे आहेत। सुरुवातीपासून लास्टपर्यंत तुम्हाला एक इमेज ऍड करून घ्यायचा आहे। तर सर्व इमेजला आपल्याला थोडासा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल ती सिंपली इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशनवरती आणि सिंपली तुम्हाला अशा प्रकारे बॅक यायचं आहे ना आपली शेक इफेक्ट प्रीसेट जी काय असेल तर सिंपली ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे जे काय असतील ते 5 इमेज दिसणार आहेत। एक लोगो 5 दिसणार आहेत। तर सुरुवातीला काय करायचं तुम्हाला एक लोगोवरती सुरुवातीच्या 1 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती जायचं आणि सिंपली ह्या 3 डॉटवरती क्लिक करून सिंपली कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि सिंपली बॅक यायचं आहे तुम्हाला आणि आपला जो बीट बुकमार्क प्रीसेट जे काय असेल ती सिंपली अशा प्रकारे ओपन करून घ्यायची आहे आणि सिंपली ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला येथे ध्यानपूर्वक बघायचं आहे सर्व स्टेप तुम्हाला अशा प्रकारे जास्त इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे पण फुल कडकमध्ये आपला व्हिडिओ होणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे येथे ध्यानपूर्वक बघायचं आहे येथे जो इफेक्ट पेस्ट करचाल तो येथे सोडून द्यायचे आहेत हे सर्व इमेज। त्याच्यानंतर येथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे मध्ये सोडून येथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूला प्रेस करायचे आहे। सुरुवातीपासून तुम्हाला सांगेल तसंच तुम्हाला सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करायचं। तर सुरुवातीच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आणि मध्ये एक इमेज सोडायचा आहे। मध्ये एक इमेज सोडल्यानंतर दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सलग 7 इमेज मध्ये सोडून द्यायचे आहेत। तर बघू शकता 1 2 3 4 तर अशा प्रकारे 5 6 7 अशा प्रकारे 7 इमेज मध्ये सलग सोडून दिल्यानंतर तुम्हाला पहिली स्टेप फॉलो करायची आहे। पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आणि मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर अशाच प्रकारे मध्ये एक इमेज सोडून तुम्हाला येथेपर्यंत अशा प्रकारे लास्टपर्यंत 5.21 सेकंदापर्यंत मध्ये एक इमेज सोडून हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला अजून थोडे पुढे जायचं थोडे पुढे आल्यानंतर तुम्ही सिंपली अशा प्रकारे 13.10 सेकंदावरती यायचं आहे। तर सिंपली बघू शकता 13 सेकंदावर तुम्हाला यायचं आहे आणि 13 सेकंदावरती आल्यानंतर येथे काय करायचं आहे तुम्हाला पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि मध्ये एक इमेज सोडायचा आहे। सिंपली अशा प्रकारे मध्ये एक इमेज सोडल्यानंतर दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मध्ये येथे तुम्हाला 4 इमेज सोडायचे आहेत। 4 इमेज सलग सोडल्यानंतर ती स्टेप तुम्हाला डबल फॉलो करायचे। पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि मध्ये एक इमेज सोडून दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मध्ये एक इमेज सोडून तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला 14.7 सेकंदापर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि पुढे तुम्हाला 4-5 इमेज दिसत असतील छोटे छोटे ते सोडूनच द्यायचे आहे। सोडून दिल्यानंतर 14.17 सेकंदावरती आल्यानंतर ती स्टेप तुम्हाला फॉलो करायची आहे। पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून मध्ये एक इमेज सोडायचा आणि दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला सलग 4 इमेज सोडायचे आणि सलग 4 इमेज सोडल्यानंतर पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून दुसरा इमेज सोडायचा आहे तिसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे मध्ये जवळजवळ बुकमार्क दिसतात 16
16.2 सेकंदावरती. तेथे तुम्हाला 4-5 इमेज सोडून द्यायचे आहेत. त्याच्यानंतर 16.14 सेकंदावरती आल्यानंतर इथून ती स्टेप फॉलो करायची. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 17 सेकंदावरती आल्यानंतर इथे तुम्हाला 4-5 इमेज छोटे दिसत असतील तेथे सोडून द्यायचे आहे. 17.25 सेकंदावरती आल्यानंतर इथे सुद्धा ही स्टेप फॉलो करायची. पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून मध्ये एक इमेज सोडायचा आहे. दुसऱ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून मध्ये अशा प्रकारे इथे 2च इमेज सोडायचे आहेत आणि पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. येथेपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून घ्यायची आणि दुसऱ्या इमेजवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्यायचा याचा आणि सिम्पली बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. आणि बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला जास्त काही सुद्धा करायचं नाही. आपण येथे मध्ये एक इमेज सोडला होता तर मधल्या इमेजला आपण मध्ये एक इमेज सोडला होता आणि त्याच्यानंतर सलग आपण 7-8 इमेज सोडले होते. तर सलग 7-8 इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. आपण जेवढे मध्ये येथे इमेज सोडले होते तर बघू शकता मध्ये इमेज सोडले होते तर मधल्या इमेजला हा इफेक्ट तुम्हाला एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर मध्ये एक इमेज सोडला होता येथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 5.21 सेकंदाच्या मागील सर्व इमेज सोडले होते त्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर थोडी पुढे जायचं आहे आणि तुम्ही 7.8 सेकंदावरती बघू शकता येथे तुम्हाला काहीच छेडछाड करायची नाही. त्याच्यानंतर थोडे आपण 13 सेकंदावरती गेल्यानंतर 13 सेकंदावरती सुद्धा ही स्टेप फॉलो केली. मध्ये एक इमेज सोडला होता तर त्या सुद्धा मधल्या इमेजला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 15 सेकंदावरती सुद्धा आपण मध्ये एक इमेज सोडले होते. हे छोटे सोडून मध्ये एक इमेज सोडला होता तर त्या सुद्धा छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 17 सेकंदावरती सुद्धा आणि त्याच्यानंतर 18 सेकंदावरती सुद्धा आपण मध्ये एक इमेज सोडला होता त्यामधल्या इमेजला हा इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. ओके तर पाहून सिम्पली बघू शकता अशा प्रकारचा जो आपण मध्ये एक इमेज सोडला होता त्यामधल्या इमेजला हा सिम्पली इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली डबल बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जे काय असेल ते सिम्पली ओपन करून घ्यायचे आहे आणि आपला एक लोगो दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आणि इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती तुम्हाला सिम्पली येऊन जायचं आहे. आणि बीट बुकमार्क प्रिसेटवरती आल्यानंतर तुम्हाला थोडे पुढे जायचं आहे. ह्या सर्व सुरुवातीपासून छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून झाला आहे. पेस्ट करून झाल्यानंतर मध्ये एक मोठा इमेज तुम्हाला सोडून द्यायचा आहे. तर सोडून दिल्यानंतर ह्यावरती क्लिक करून 6.20 सेकंदावरती तुम्ही आल्यानंतर बघू शकता येथे सुद्धा अशाच प्रकारे छोटे छोटे इमेज आहेत. तर तेथे सुद्धा 12 सेकंदापर्यंत तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. 6 सेकंदापासून 12 सेकंदापर्यंत हा इफेक्ट एक एक करून सर्व इमेजला सलग इमेजला मध्ये कोणताही इमेज सोडायचा नाही. तुम्हाला सलग इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे 12 सेकंदापर्यंत. तर इथे हा इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर 12 सेकंदापर्यंत मध्ये एक मोठा इमेज तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि मध्ये एक मोठा इमेज सोडल्यानंतर थोडी पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता 14 सेकंदावरती आपण छोटे छोटे इमेज सोडले होते. तर त्या छोट्या छोट्या इमेजला सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा एक एक करून. इथे ती स्टेप फॉलो करायची. मध्ये कोणताही इमेज सोडायचा नाही. जेवढे सलग असतील इमेज त्या सलग इमेजला हाच इफेक्ट एक एक करून पेस्ट करून द्यायचा आहे. सिम्पली बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्ही थोडे पुढे गेल्यानंतर येथे सुद्धा बघू शकता 16 सेकंदावरती छोटे छोटे इमेज दिसत असतील 5 त्या सुद्धा 5 इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर 17 सेकंदावरती सुद्धा हाच इफेक्ट लास्टला पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं सर्व इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ते सिम्पली ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जेवढ्या काय इफेक्ट असतील तर सिम्पली अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा 4 नंबरचा एक लोगो दिसत असेल त्याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि सिम्पली बॅक यायचा आहे. आपली बीट बुकमार्क प्रिसेट जी काय असेल तर ती सिम्पली ओपन करून घ्यायची आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडी पुढे जायचं आहे. थोडी पुढे गेल्यानंतर मध्ये आपण एक मोठा इमेज सोडला होता तर त्यामधल्या मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर अजून थोडी पुढे गेल्यानंतर मध्ये एक मोठा दिसत असेल इमेज 12 सेकंदावरती तर तेथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर थोडी पुढे गेल्यानंतर अजून सुद्धा मध्ये मोठा इमेज दिसत असेल 19 सेकंदावरती तर तेथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला डबल बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर आपली शेक इफेक्ट प्रिसेट ओपन करून घ्यायची आहे आणि तुम्हाला लास्टचा एक लोगो दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि सिम्पली बॅक येऊन आपली बीट बुकमार्क प्रिसेट जी काय असेल तर ती सिम्पली ओपन करून घ्यायची आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर 19 सेकंदाच्या पुढील सर्व इमेजला हा एक एक करून हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ओके तर पाहून अशा प्रकारे जो आहे तो आपला आजचा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि पाहून चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून द्या कारण तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यूमध्ये बघितलंच असेल आपण अशाच प्रकारे कडक व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्यामुळे पाहून चॅनलवरती नवीन असतात तर लगेच सबस्क्राईब करून द्या. ओके तर पाहून अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि व्हिडिओ इम्पोर्ट करण्यासाठी तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्ट व्हिडिओ करून द्यायचा आहे. ओके तर पाहून भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.